हे बघा मस्त अशा कड आलेत आणि आता बंद करते मी गॅस. हे बघा असं मस्त भाजीला फोडणी दिली आहे, अजून शिजायची बाकी आहे. आणि हे बघा थोडेसे मटार पण आहेत ना, ते पण त्याच्यामध्ये मी आता घालणार आहे त्याच्यामध्ये भाजी, म्हणजे कसं जरा अजून छान लागेल ना भाजी. हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशात सगळे मजेत ना? सकाळ झालेली आहे, शुभ सकाळ. आणि दिसते तुम्हाला अनामिका? हे बघा इथे दिसते का? दिसते दिसते. हे बघा माझ्या बोटाच्या इथे. हे बघा हे बघा आली बघा, बेडवरती आली. हे बघा हे बघा माझ्याकडे यायचंय तिला. आणि हे बघा कपडे वगैरे काढले सगळे सुकलेले कालचे, आणि अजून ते काढायचे सगळे. आता काढते मी आणि घड्या वगैरे घालते, मस्तपैकी घालून ठेवते. चेतन वगैरे गेलाय कामाला, त्याला डबा वगैरे दिला रेडी करून. एक मिनटा ये 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 सॉरी हा, ही मध्ये मध्ये ना खूप डिस्टर्ब करते, मला बोलायला काहीच देत नाही. हे बघा आली बघितलं. हे बघा इथे ना असं हे बघा आलेलं फूल, हे बघा दिसतोय तुम्हाला देठ? हा बघा हा वाला तिथे असं आलं होतं. हे बघा कुठे चालली आहे? अगं पिलू पडशील खाली, था मागे राहा चल. आणि हे बघा माझं टोमॅटोचं झाड, लवकर टोमॅटो धरू देत ना एकतरी एकतरी टोमॅटो धरू देत लवकर, एवढीच इच्छा आहे माझी. तर ते फूल धरलं होतं, पण आमच्या साहेबांनी सकाळी काढलं. आणि ते हे बघा सकाळी पूजा केली ना, हे बघा देवाची सकाळी, म्हणजे झालं आता अर्धा तास झाला चैतन्यला जाऊन. हे बघा त्याने आता नाही, ते छोटंसंच आहे मस्त जास्वंदीचं फूल. हे बघा इथे दिसते तुम्हाला? हे बघा मस्तच. हे बघा त्याने ते देवाला घातलं ना. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण मला सांगितलंच नव्हतं घातलं ते, माहिती आहे का? मला आत्ता कळलं. मग मी बघितलं आता कुठे गेलं फूल, तर बघते तर आता म्हटलं देवाऱ्यातच असेल हो ना. अशी मस्तपैकी मी आज केली होती. हे बघा अशी भाजी वगैरे केली होती. हे बघा आता एवढी थोडीशी आहे, थोडीशी काय भरपूरच आहे. हे बघा हे बघा एवढी आता उरली आहे माझ्यासाठी, तर बघू आता. आणि चपात्या ते आता जरा जेवण वगैरे काहीतरी करून ठेवते मी आत्ताच लवकर, म्हणजे संध्याकाळी जरा आमचा प्लॅन आहे कुठेतरी बाहेर वगैरे जायचा. बाहेर म्हणजे सामान वगैरे आणायचं आहे सगळं जे काय आहे ते. मग तिकडे वगैरे गेलो, उशीर वगैरे झाला तर परत मग येऊन नाही जमणार करायला म्हणून मग थोडं आताच करून ठेवणार. आणि तर चला आता कपड्यांच्या घड्या वगैरे सगळ्या घालून घेते. हे बघा कपडे आहेत आवरून घेते लवकर लवकर सगळं. हे बघा अनामिकाचं सुद्धा मी आत्ताच आवरलेलं आहे सगळं, हो ना पिलू? हे बघा सगळं साफ केलंय. हे बघा इकडे असं छानपैकी सगळं स्वच्छ वगैरे केलंय. अनामिकाला आज अंघोळ, अनामिका काय करणार आहेस आज? तिच्या मूडवर आहे काय कशी नाही बघा कशी खेळते. बघा बघा काय करणार आहे सांगू? खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे तिथं सकाळपासून 3-4 वेळा. हे बघा आता वाजलेत सकाळचे 10 आणि तिचं बघा काय चालू आहे. हे बघा आता जर आम्ही बसलो आहोत सगळी कामावरून, आणि आता मी पण जरा भाजी चपाती वगैरे खाते. तुम्ही पण या सगळे खायला. चला पिल्लू जाऊया चलो. मी पण जरा आता भाजी चपाती वगैरे खाऊन घेते, कारण झालं उशीर झाला ना सगळं आवरेपर्यंत. हे बघा जरा गरम करते कारण थंड झाली ना. झाले ना आता 2 तास करून, 2-2.5 तास होऊन गेले. हे बघा चपाती घेतली आहेत 2 मला खायला. हे बघा अशा भाजी आधी घेतली होती ताटामध्ये वाढून, पण जरा थंडच वाटली ना, म्हटलं जाऊ दे आता जरा गरम करूया म्हणून परत काढली दिली. हे बघा याच्यामध्ये भांड्यात. या तुम्ही सुद्धा खायला, मी पण आता खाते. मोबाईल हातात घेतला ना मी किंवा असं कॅमेरा का लगेच ही अशी लगेच येते, म्हणजे तिला हे बघा कशा जांभई देते बघा, तिला लगेच कळतं की मला पण यायचं आहे कॅमेरामध्ये, मला पण दिसायचं आहे, हो ना का? सॉरी सॉरी तुला घेतलं नाही म्हणून. तर एक फोटो काढूया आपण इथे बघा. हा एक मिनटं, हो एक फोटो काढूया, एक फोटो काढूया. शेडू डोळ्यांच्या पापण्यांच्या केस हे करतेस का तू माझ्या? शेडू शानी आहे. तर चेतन सुद्धा गेलेला आहे कामाला, माझी सुद्धा बरीचशी सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता बाकीचे ते मी करते. आज खूप सारी कामं आहेत मला, हो ना काय ना मी का? आज खूप सारी कामं आहेत आपल्याला, ती आपण करूया लवकर लवकर. हा आवरूया. आणि इकडे बघा हे बघा चहा पिते आणि इकडे बघा कशी येऊन बसली आहे बघा, काय ऐकतच नाही ते. आणि हे बघा टोस्ट खाते चहातून, हो ना पिल्लू? टोस्ट खाते मी चहामधून. काय या तुम्ही पण चहा प्यायला सगळ्यांनी. संध्याकाळ झालेली आहे आणि माझं मच्छर मारणं पण चालू आहे. हे बघा बॅट घेऊनच. आणि इकडे बघा अगरबत्ती पण लावली आहे मी. हे बघा इथे आधी सगळ्या मच्छर मारणार, मग एकदा मारल्या ना त्यांना कामं त्या परत नाही येत असं, मग सगळं बंद केलं की. नाहीतर तुम्ही मारणार नाही ना तर भरपूर असतात मच्छर, अजिबात झोप पण देत नाहीत आणि मग परत ते आपल्याला पण त्रास ना त्याचा. चेतनचं बघा इकडे काय चाललंय. हे बघा करतोय चेतन, काय करतोय? नारळ फोडतोय ना. हे बघा सगळे सोसायटीतून ना नारळ जे भेटले होते ना ते बघा चेतनने 2-3 फोडले. आम्ही मस्त पाणी वगैरे प्यालो. आणि इकडे त्याचं सोबत हे बघा संत्र पण खाणं चालू आहे, हो ना. हा नारळ मला वाटतोय थोडा, हा मस्त निघालं हे. आणि आतमध्ये पण ते मी जे खाल्लं ते, हा तेच ना. पण आता साल मोठी होती ना, हे बघा त्याच्यामुळे ना जरा ते जास्तच हे आहेत ना, ताट आहेत म्हणजे असे त्याच्यामुळे. आणि माझं जेवण चालू आहे तिकडे.
तर आता जेवण माझं झालेलं आहे. भात आमटी भाजी झाली आहे माझी बनवून. हे बघा गरमच आहे, हात पण माझा भाजेल. हे बघा पूर्ण असं गप्पा मारत बसलो आहोत. आणि इकडे बघा अनामिकाचं सुद्धा आमच्या काय चालू आहे. अनामिका इकडे आता संत्र खाते. हो ना, काय खातेस तू? संत्र खाते? हो हो संत्र खातेस तू? हो काय खातेस काय? चला आता आम्ही जेवण वगैरे घेतो, कारण की आता आज आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. आज पाणी येणार नाही आमच्याकडे, काय माहित नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं. तर मग आताच आले होते आमचे सिक्युरिटी सांगायला की पाणी आज येणार नाही आहे म्हणून. तर चेतनचं एक काम कमी झालेलं आहे पाणी पण थोडं कमी आहे, पण आता काय करणार, तेच आता वापरावं लागणार आहे आम्हाला. तर आता चला जेवण वगैरे घेतो आम्ही. आणि इकडे बघा माझं फायनल जेवण झालेलं आहे. इकडे चेतन जेवतोय अजून. हे बघा, आणि अनामिकाला तिकडे पिंजऱ्यात ठेवलं आहे, ती तिकडे ओरडते आहे घेण्यासाठी. तर चला आता आवरते, भांडी वगैरे घासून घेते सगळी. चेतनचं पण होतं चालय जेवण, म्हणून मी थांबले जरा, म्हटलं 2 मिनटं बसूया, आणि म्हटलं भांडी वगैरे घासून घेते, आवरते. चला हे बघा मंडळी, आमचं आता जेवण झालं आणि ममता आवरते, भांडी वगैरे घासते. भांडी पण बघा भरपूर येतात, भरपूर आहेत आज भांडी. बघा कमी पाण्यामध्ये करावं लागते, भरपूर भांडी आहेत. पाणी झालं नाही ना. हो, आमच्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. कधीच होत नाही, आजच झालंय आमच्या इथे, म्हणजे आमच्या पूर्ण एरियामध्येच प्रॉब्लेम आहे. काहीतरी पाईपलाईनचा इश्यू आहे त्याच्यामुळे. सकाळी मेसेज आला होता म्हणून हो, त्याच्यामुळे पाणी जरा लिमिटेड वापरायचं, त्यामुळे ममता कमी फोर्समध्ये ती धुवून घेते. चला आता सगळं आवरलंय वगैरे, जेवलो वगैरे आम्ही, जरा गप्पा मारत बसलोय. खाली जायचं होतं पण उशीर झाला, त्यामुळे काय आता जायला मिळत नाही आहे. आणि मॅडम पण येऊन बसले आहेत आता मांडीवर, सांगतायत आम्हाला झोपवा म्हणून. तर चला आता हिला पण झोपवते, आणि आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. हा ब्लॉग मी आता माझा इकडेच एंड करते आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि नवीन कोण माझ्या चॅनलवर असतील तर नक्की त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो टिल देन बाय, टेक केअर, सी यू. काळजी घ्या सगळ्यांनी, गुड नाईट. आणि अनामिकाकडून सुद्धा तुम्हाला गुड नाईट, टेक केअर.